पर्यटन स्थळाला जायचं म्हणजे पुणे, मुंबई किंवा खूप लांब ठिकाणी जावं लागतं असं काही नाही, कारण की आमच्या शेतात जरी आलं ना तरी खूप सुंदर वाटतं बरं का मंडई. तर विषय काय होता, मस्त घरून निघालो, आमची ही आहे आमच्या गावाची कमान. आणि त्यानंतर आम्ही मस्त नारळ घेतलं आणि एकादशी असल्यामुळे ते म्हणतात ना एकादशी दुप्पट खाशी, एकादशी होती, घरून फराळ करून आलं तरी पण आम्हाला चिप्स घ्यायचेच होते. त्यानंतर मी आता असे का म्हटली की पुणे मुंबईसारख्या सिटीपेक्षा आमच्या खेड्यात खूप छान वाटतं. बघा ना, असा व्ह्यू आहे ना, किती पैसे खर्च करून सुद्धा असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल आणि एवढा अद्भुत आणि एवढा सुंदर व्ह्यू आमच्या गावात होता. तर मी आज चालली होती एकदम सुंदर अशा पर्यटन स्थळाला. हो, पर्यटन स्थळच म्हणूयात त्याला, कारण की गोरक्षनाथांचं मंदिर डोंगरावरती आहे. त्या ठिकाणी इतकं सुंदर व्ह्यू आहे, धरण आहे, साईडला धबधबा आहे, झाडं झुडपं खूप छान आहे. त्यांचं मंदिराचं दर्शन घ्यायच्या आधी आपण गणरायांचं दर्शन घेतलं. गणरायांचं दर्शन घेऊन आम्ही चालत होतो. चालता चालता मी चालली होती पळून, बरं झालं माझ्या आहोंनी सावरलं, थँक्यू आहो. त्यानंतर मस्तपैकी आम्ही गेलो. किती छान वातावरण आहे बघा ना तुम्हीच, म्हणजे विचार करा, फोटो तेवढं छान दिसतं तर रिअलमध्ये किती छान असेल. आणि ते म्हणतात ना, पाऊस पडला किंवा श्रावण लागला तर निसर्गाची स्कीमे असेल. हो, खरंच ही देवाची स्कीमे आहे. आणि खूप छान वाटतं तिथे, खूप सारे लोक आलेले असतात, ते बी फोटो वगैरे काढणं चालूच होतं. त्यानंतर बोलत चालत किंवा गप्पा मारत कधी आम्ही मंदिरात पोहोचलो आम्हाला कळालंच नाही. मंदिरात पोहोचलो, खूप छान मंदिराचं काम आहे तिथे, म्हणजे एक साधारणतः आहे ना ते डोंगरातून मंदिर बांधलेलं आहे, म्हणजे डोंगर कोरून तिथं मंदिर आहे. आणि गोरक्षनाथ म्हणजे नवनाथांपैकी एक असलेले नाथ म्हणजे गोरक्षनाथांचं त्या ठिकाणी मंदिर आहे. त्यानंतर तिथे धबधबा वगैरे सगळं खूप सुंदर आहे. दर्शन वगैरे घेतं, नारळ फोडून, हे बघा ना आम्हाला मंकी पण दिसले तिथं. आणि ते मंकी ना खूप छान करत होते बरं का, म्हणजे ते ना एकदम असं त्यांना खायला वगैरे दिलं का ते येत जात होते. त्यानंतर मस्तपैकी आम्ही फोटो वगैरे काढले. तहान लागली म्हणून मी तिथलं डोंगरातलं जिऱ्याचं पाणी येत होते, पाणी पण पिलं आणि खूप छान वाटलं. तुम्हीही मालेगाव तालुक्यात राहत असणार तर नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.